उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026च्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. मात्र तिथले जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी पत्रकारांसाठी काहीच सोय केलेली नाहीये. आपण पाहू शकता पत्रकार इथे जमिनीवर बसलेले आहेत आणि पत्रकार कक्ष जो उभारायचा असतो तो उभारला गेलेला नाहीये आणि हे जे पत्रकार आहेत हे सर्व पत्रकार इथे आता जमिनीवर बसलेले आहेत. पाहायला गेलं तर उल्हासनगर पालिकेची जी मतमोजणी आहे या मतमोजणीच्या ठिकाणी जे पत्रकार कक्ष पाहिला होता किंवा वायफायची सोय किंवा तिथे फॅक्स आणि कॉम्प्युटर ठेवण्याची गरज होती. मग आता तिथे इथे कोणताच पत्रकार कक्ष बनवलेला नाहीये. का पाहायला गेलं तर कुठेतरी अरेरावीपणा हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा दिसून येतो आणि त्यामुळे पत्रकारांनी निषेध म्हणून या मतमोजणी केंद्राच्या बाहेर निषेध व्यक्त करत ठिय्या मांडलेला आहे आणि ते जमिनीवर बसून आपला निषेध व्यक्त करताना दिसत आहेत. उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026च्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. मात्र तिथले जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी पत्रकारांसाठी काहीच सोय केलेली नाहीये. आपण पाहू शकता पत्रकार इथे जमिनीवर बसलेले आहेत आणि पत्रकार कक्ष जो उभारायचा असतो तो उभारला गेलेला नाहीये आणि हे जे पत्रकार आहेत हे सर्व पत्रकार इथे आता जमिनीवर बसलेले आहेत. पाहायला गेलं तर उल्हासनगर पालिकेची जी मतमोजणी आहे या मतमोजणीच्या ठिकाणी जे पत्रकार कक्ष पाहिला होता किंवा वायफायची सोय किंवा तिथे फॅक्स आणि कॉम्प्युटर ठेवण्याची गरज होती. मग आता तिथे इथे कोणताच पत्रकार कक्ष बनवलेला नाहीये. का पाहायला गेलं तर कुठेतरी अरेरावीपणा हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा दिसून येतो आणि त्यामुळे पत्रकारांनी निषेध म्हणून या मतमोजणी केंद्राच्या बाहेर निषेध व्यक्त करत ठिय्या मांडलेला आहे आणि ते जमिनीवर बसून आपला निषेध व्यक्त करताना दिसत आहेत.